हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळाच आहे, तो की आज माझ्या शाळेमध्ये, माझ्या गावामध्ये एक आपल्या पाहुण्यातल्याच मामाच्या मुलीचंच लग्न आहे आणि तिथे जाण्यासाठी, लग्नासाठी मी अशी तयार झालेली आहे. तर म्हटलं चला असा व्हिडिओ आपण आज सुरुवात करूयात. तर छान असं मी तयार झाले आणि टेरेसवरती गेले आणि असा एक व्हिडिओ घेतलेला आहे. तर असं सुरुवात केली आहे आणि आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत लग्नाला जाण्यासाठी. तर सगळ्यांची अशी छान तयारी झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे लग्नासाठी. तर गावातच शाळा आहे माझी आणि शाळेमध्येच लग्न आहे. तर गावाकडचं असं लग्न असतं अशा पारंपरिक पद्धतीने. तर अशी छान आमची सुरुवात झाली आहे. आम्ही आलो आतमध्ये. ही आहे माझी शाळा. बऱ्याच वर्षांनी मी शाळेमध्ये आले होते. पहिले गावात राहायचो तेव्हा अधूनमधून कोणाचं लग्न वगैरे असेल तर आम्ही यायचो इथं शाळेमध्ये, पण आता काय शक्यतो इकडे येणंच होत नाही शाळेमध्ये. तर आम्ही ते लग्न मंडपात आलेलो आहोत आणि इथं हळदी कुंकू लावून असं स्वागत करतात. आमच्याकडे सगळ्यांनाच हळदी कुंकू लावतात आणि इथे एंट्री होणार होती ती म्हणजे नवरा नवरीची. तर नवरा नवरी तिथे आलेली होती, तुम्ही पाहू शकता. आणि तिथे आतोवाळणी चालू होती, जे की आत्याने नवरदेवाचं आणि नवरीचं इथे स्वागत करायचं असं नवरीच्या आत्याने. तर इथे अशी एंट्री चालू होती नवरा नवरीची, तुम्ही पाहू शकता. आम्ही इथे खाली बसलेलो होतो, सर्वांनाच असं बसण्यासाठी. इथं मोठ्या चटया वगैरे अंथरलेल्या होत्या. असा मंडप सजलेला होता पूर्ण. असा मंडप टाकतात गावाकडे आणि मंगल कार्यालयामध्ये कसं लग्न असलं की ते तिथे वेगळंच असतं. तर इथं शाळेमध्ये लग्न होतं. छान असे झाडं पण खूप छान लावलेले आहेत. खूप छान वाटत होतं. शाळेत बऱ्याच दिवसांनी आलो होतो आम्ही लग्नासाठी. तर खूप छान वाटत होतं बघून. असं येणं होत नाही, त्याच्यामुळे हे लग्न अटेंड करायचं असं म्हणून मग आलो. आणि छान अशी एंट्री चालू आहे नवरा नवरीची, तुम्ही पाहू शकता. छान अशी सुरुवात इथे लग्नाची झालेली आहे आणि काही वेळातच इथं त्यांची एंट्री झाली आणि एंट्रीच्या नंतर इथे मंगलाष्टिका वगैरे हे सर्व होत होतं. एक छान मंगलाष्टिका इथं एक पाहुणीनेच इथे म्हणलेली होती, जे की मुलीच्या आत्याची मुलगी होती, नवऱ्या मुलीच्या. खूप छान तिने मंगलाष्टिका म्हणली होती, पण ते काही मला इथे व्हिडिओमध्ये घेता आलं नाही. खूप सुंदर तिने मंगलाष्टिका म्हणली होती. तर ठीक आहे. तर अशी त्यांची एंट्री झालेली आहे आणि त्यांचं स्वागत वगैरे असं करून त्यांना स्टेजवरती घेऊन गेल्याच्यानंतर इथे मंगलाष्टिका पार पडलेल्या आहेत. मग इथे आम्ही वरमाईसोबत फोटोज काढले आणि इथे रुखवत चालू होता, मांडलेला होता रुखवत. मग इथे सर्व जेंट्स लोकांची इथं जेवणं चालू होते, तोपर्यंत म्हटलं रुखवताचा असा व्हिडिओ घ्यावा. तर किती छान इथं देवघर आणि कृष्णाचा इथे पाळणा जो की गोकुळाष्टमीसाठी लागतो तो सुद्धा इथे त्यांनी एकदम आठवणीने दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे किती छान पोपट वगैरे गणपती असं विणलेलं आहे, जे की नवऱ्या मुलीने स्वतः विणलेले आहे. खूप छान ती अशी करते सर्व. तर इतके सुंदर इथे पाहू शकता तुम्ही. राजहंस वगैरे तिने असे विणूनच घेतलेले आहेत. खूप छान इथे सर्वच हे रुखवत मांडलेला होता. सर्वच पडदे, रॅक वगैरे सगळ्याच गोष्टी, अगदी भांडे, जे म्हणजे इतकं जे संसारात लागतं ते सर्व साहित्य इथं मामीने अगदी बारकाईने लक्ष देऊन. हे साखरेचा रुखवत आहे. हे चिमण्या बनवलेल्या आहेत कणकीच्याच अशा आपल्या करंजीच्या ह्याच्या पद्धतीने तशा त्या चिमण्या बनवलेल्या आहेत. हे बघा भटजी, सुपारीपासून हे भटजी वगैरे बनवलेले आहेत. हे कणकीचा रुखवत असतो बारीक, तोही बनवलेला आहे. फराळाचं सर्वच अशी पॅकिंग एकदम छान पॅकिंग पण इथे केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे आहे फराळाचं सर्व. तर हे सर्व आमच्याकडे अशा पद्धतीनेच देतात. अशा टोपलींमध्ये रुखवत सगळा पॅक करून बॉक्समध्ये अशा पद्धतीचा रुखवत असतो. सर्व इथे दिलेला आहे नवऱ्या मुलीसाठी. तिच्या वडील वारलेले आहेत आणि भावाने सर्व ही बारकाईने अगदी जे तिने नवऱ्या मुलीने जे बोट ठेवल ते अशा पद्धतीने त्यानं सर्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डायनिंग टेबलपासून सोफा असेल सर्वच गोष्टी इतकं छान बारकाईने सर्व रुखवत तिथे दिलेलं आहे. आणि इथे तयारी चालू होती ती म्हणजे विहीणबाईंना जेवू घालण्याची. तर आमच्याकडे विहीणबाईंना जेवू असं घालतात, रांगोळी वगैरे काढून आणि समया वगैरे लावून. तर तिथे सर्व विहिणींना जेवू घालत होते. त्यानंतर आम्हीही जेवण उरकलो आणि मग इथं
वेळ झाली ती वसंगडीची आणि साड्या काढायची अशी म्हणतात. तर आमच्याकडे नवऱ्या मुलीला नवरदेवाला दुसरे कपडे देतात आणि नंतर ते घालायचे असतात. तर नवऱ्या मुलीने पहिले दुसरे कपडे साडी घातलेली होती नवरदेवानेही आणि आता त्यांनी दुसरी घातलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथं मग सगळ्याच सासवा म्हणजे नवऱ्या मुलीच्या मावस सासा असतील, चुलत सासा असतील, त्यांना इथं असं चौरंगावर बसवलं जातं. त्यांचे पाय धुतले जातात नवऱ्या मुलीच्या चुलतीने, मावशीने, असं त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना चौरंगावर बसवून त्यांना हळदी कुंकू लावून साखर तोंडामध्ये घालून असं त्यांचे पाय धुवून पाय स्वच्छ धुवायचे आणि कपड्याने पुसायचे, हळदी कुंकू लावायचं आणि त्यांना साडी वगैरे द्यायची. मग त्यांना कंगव्याने विंचरायचं. अशा पद्धतीचं इथं असं विहिणींचं इथं सागर संगीत इथं त्यांचा सन्मान केला जातो विहीणबाईंचा. तर अशा पद्धतीने एक झाली की दुसरी झाली की अशा सर्व विहीणबाईंना इथं बोलवत होते. मध्येच आमच्याही इकडच्या विहिणी ज्या होत्या त्या पण काहीतरी मजाक मस्ती करत होत्या, म्हणजे की साखर खाऊ घालताना त्यांना आपण स्वतः त्यांना खाऊ घालायच्या ऐवजी आपण स्वतःच खायचे असं चुकवत होत्या त्यांना. असेही चालतं याच्यामध्ये. तर अशी ही मजा मस्ती इथेच असते. तर त्यांना चेहरा दाखवायचा, त्यांचंही विचारायचं, त्यांच्या भांगामध्ये कुंकू भरायचं. अशा पद्धतीने वेगवेगळं प्रत्येकजणी आपापल्या पद्धतीने सर्वच विहिणी करत होत्या. ह्या होत्या सासूबाई तिच्या. तर त्या सासूबाईंना कुंकवाचा करंडा, जो चांदीचा करंडा दिला जातो तोही दिला. त्यांनाही साडी नेसवली आणि त्यानंतर नवऱ्या मुलीच्या आईने सासूबाईंना अंगठी घातली. त्यानंतर त्यांनीही मुलीला एक गंठण घातलं, जे की सोनमुख बघायला देतात काहीतरी दागिना. तर त्यांनी गंठण मागे ठेवलं होतं आणि त्यांनी मग ते गंठण तिला सोनमुखासाठी दिलं आणि नवऱ्या मुलीच्या आईने विहीणबाईंसाठी इथं अंगठी केलेली होती. मग त्यांनी तिला अंगठी घातली आणि त्यानंतर मग दोघींनी ते फोटोज वगैरे काढले. तर अशा पद्धतीनं आमच्या गावाकडचा विवाह सोहळा आमच्या शाळेतला, म्हणजे माझ्या शाळेत पार पडलेला, माझ्या मामाच्या मुलीचा गावातल्या विवाह सोहळा इथे पार पडला आणि आम्हाला निघायचं होतं. तर आम्ही घरी आलो, फ्रेश झालो, आवरलो आणि निघायचं होतं. तर निघालो आम्ही. पुण्याला यायचं होतं. एक सोडून दोन लग्न उरकली आणि फायनली आम्ही पुण्यात पोहोचलो. येऊन फ्रेश झालं आणि एवढं सामान घेऊन आलेलं होतं गावाकडून. तर हे असंच पडलेलं होतं. तर म्हटलं चला हळूहळू करून आता सगळं सामान आपण लावून ठेवूयात. तर सर्वच कुरड्या पापडं वगैरे सर्व आणलेलं साहित्य काढलं, डब्यामध्ये भरून लावून दिलं. काही इकडचं माहेरचं काही गाव आणि काही सासरचं असं दोन्हीकडचं सामान घेऊन आलेले. आणि आंबे पण दोन्हीकडे आंबे आहेत ह्या वर्षी. तर दोन्हीकडचे आंबे पण घेऊन आलेले आहे. खूप मोठे पप्पाचेकडचे मोठे मोठे हे आंबे होते. हे नंतर घेऊन आले. पहिले गाव आमच्या सासरमधून घेऊन आलेले आंबे ते पिकत आलेले होते. तेही पिकू घातलेलेच होते अगोदर आणि हे घेऊन आलेले. तर असा होता गावाकडचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट.